विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्थूल अर्थशास्त्र या स्थूल अर्थशास्त्रामधील तिसऱ्या युनिटला आपण आज सुरुवात करत आहोत. हे जे तिसरं युनिट आहे, हे तिसरं युनिट व्यापार चक्राशी निगडित आहे. व्यापार चक्र म्हणजे तेजी आणि मंदीचं चक्र, स्फीती आणि अपस्फीतीचं जे चक्र आहे ते चक्र अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असते आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करीत असतो. कारण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यासाचा जो विषय आहे तो समूहाशी निगडित आहे, समाजाशी निगडित आहे, देशातील अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. आणि मग या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही आर्थिक घटना आहे त्या आर्थिक घटनांचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये करीत असतो. या तिसऱ्या युनिटमध्ये स्फीती आणि अपस्फीती याच्याशी निगडीत असणाऱ्या ज्या काही बाबी आहे, जे काही प्रकरण आहे ते आपण या तिसऱ्या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत. मग स्फीती म्हणजे काय आणि अपस्फीती म्हणजे काय? तर स्फीती म्हणजे साध्या भाषेमध्ये त्याला आपण तेजी म्हणतो किंवा किंमत वाढ म्हणतो. आणि अपस्फीती म्हणजे मंदी, म्हणजेच वस्तूच्या किंमतीमध्ये घट होण्याची जी अवस्था असते त्या अवस्थेला आपण अपस्फीती असं म्हणतो. इंग्रजीमध्ये स्फीतीला इन्फ्लेशन म्हणतात आणि अपस्फीतीला इंग्रजीमध्ये डिफ्लेशन असं म्हणतात. ही स्फीती आणि अपस्फीतीचं जे चक्र आहे हे चक्र भांडवलशाही अर्थव्यवस्था असणाऱ्या देशामध्ये अव्याहतपणे फिरताना आपल्याला दिसून येते. तर या स्फीतीशी निगडीत असणाऱ्या ज्या बाबी आहे, अपस्फीतीशी निगडीत असणाऱ्या ज्या बाबी आहे, यावर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी विचार मंथन केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे आपण बघतो एखाद्या देशामध्ये जेव्हा मुद्रेचं जे मूल्य कमी होते ते मुद्रेचं मूल्य कमी होण्याचं कारण म्हणजे मूल्यस्तरामध्ये वाढ होणे होय. आता मूल्यस्तर म्हणजे किंमत पातळी, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा मुद्रेचं जे मूल्य आहे ते मुद्रेचं मूल्य कमी होताना आपल्याला दिसून येते. तर अपस्फीतीमध्ये स्फीतीच्या अगदी विरुद्ध असणारी जी अवस्था असते त्या अवस्थेला अपस्फीती असं म्हणतात. अपस्फीतीमध्ये मुद्रेचं मूल्य जे आहे ते वाढते आणि वस्तू आणि सेवांच्या ज्या किंमती आहे, किंमत पातळी आहे ती कमी कमी होताना आपल्याला दिसून येते. तर ही जी स्फीती आणि अपस्फीती जी अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असते यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची जबाबदारी त्या देशाच्या सरकारची असते. आणि मग सरकारच्या माध्यमातून भिन्न भिन्न प्रकारचे आर्थिक धोरण राबविले जातात आणि त्या तेजीवर नियंत्रण प्रस्थापित केलं जाते. त्याच प्रकारे अपस्फीतीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याकरिता सुद्धा सरकारच्या माध्यमातून आर्थिक धोरण राबविले जातात. तर ही जी स्फीती आहे आणि अपस्फीती आहे, तर या स्फीती आणि अपस्फीतीच्या संदर्भामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपले विचार मांडलेले दिसून येतात. सर्वप्रथम आज आपण स्फीती बघणार आहोत, इन्फ्लेशन बघणार आहोत. तर स्फीतीचा अर्थ काय, त्याची व्याख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मुद्रास्फीतीची व्याख्या मांडलेल्या आहे. त्यानंतर मुद्रास्फीतीची काय वैशिष्ट्य आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर स्फीतीचे प्रकार दोन पद्धतीने किंवा दोन प्रकारे आपण स्फीतीचे प्रकार बघणार आहोत. त्यानंतर स्फीतीची काय कारणे आहे ही कारणे आपण बघणार आहोत. स्फीतीची दोन कारणे आपण बघणार आहोत. मुद्रेच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे कशा प्रकारे स्फीती निर्माण होते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी झाल्यामुळे कशा प्रकारे स्फीतीची परिस्थिती निर्माण होते हे आज आपण या पिरियडमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम मुद्रास्फीतीचा जो अर्थ आहे तो मुद्रास्फीतीचा अर्थ स्पष्ट करत असताना जेव्हा मुद्रेचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये वाढतो त्या मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये होणाऱ्या वाढीला म्हणजे मुद्रेचा प्रसार असं म्हणतात. म्हणजे मुद्रेचा प्रसार जेव्हा अर्थव्यवस्थेत वाढतो त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही भिन्न भिन्न वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्या किंमतीवर त्याचा
परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. त्या वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये वाढ होते आणि किंमतीमध्ये वाढ झाली तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती, त्यालाच स्फीतीची परिस्थिती असं म्हणतात. आणि अपस्फीतीमध्ये जेव्हा मुद्रेचा प्रसार कमी होतो त्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किंमती कमी होतात. किंमती एका पातळीच्या जेव्हा खाली जायला लागतात तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली असं आपण म्हणतो. त्याला अर्थशास्त्रामध्ये अपस्फीती असं म्हणतात. आता मुद्रास्फीतीच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये क्राउथरच्या मते मुद्रास्फीती अशी अवस्था होय की जेव्हा मुद्रेचे मूल्य कमी होते, म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये काय होताना आपल्याला दिसून येते, वाढ होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारची व्याख्या प्रोफेसर क्राउथरने केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मुद्रास्फीती म्हणजे अशी अवस्था होय की जेव्हा मुद्रेचं जे मूल्य आहे ते मुद्रेचं मूल्य कमी होते आणि वस्तू आणि सेवांच्या ज्या किंमती आहेत त्या किंमतीमध्ये वाढ होताना आपल्याला जेव्हा दिसते त्या स्थितीला स्फीती असं म्हणतात. त्यानंतर कोलबर्न या अर्थशास्त्रज्ञाने सुद्धा मुद्रास्फीतीची व्याख्या केलेली आहे. अत्याधिक मुद्रा जेव्हा अत्यंत कमी वस्तूचा पाठलाग करतात, म्हणजे अत्याधिक मुद्रा जेव्हा अत्यंत कमी वस्तूचा पाठलाग करतात त्या स्थितीला स्फीती असं म्हणतात. अशा प्रकारची व्याख्या प्रोफेसर कोलबर्न या अर्थशास्त्रज्ञाने केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर प्रोफेसर हार्ट्रे या अर्थशास्त्रज्ञाने केलेली जी व्याख्या आहे ते म्हणजे मुद्रेचा अतिरिक्त पुरवठा म्हणजे स्फीती होय. अशा प्रकारची व्याख्या प्रोफेसर हार्ट्रेने केलेली आहे. केम्रर या अर्थशास्त्रज्ञाने मुद्रास्फीतीची केलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या म्हणजे वस्तू व सेवा यांच्या प्रमाणापेक्षा मुद्रेचे प्रमाण जेव्हा जास्त असणे म्हणजेच स्फीती होय. अशा प्रकारची व्याख्या प्रोफेसर केम्रर या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आपल्याला दिसून येते. या चारही अर्थशास्त्रज्ञांनी मुद्रास्फीतीच्या ज्या व्याख्या केल्या त्या व्याख्येवरून आपल्याला हा अर्थ बोध होतो की जास्त मुद्रा जेव्हा कमी वस्तूचा पाठलाग करतात, म्हणजे जास्त मुद्रा खर्च केल्यानंतरही कमी वस्तू जेव्हा त्या ग्राहकाला, त्या उपभोक्त्याला प्राप्त होते त्या स्थितीला स्फीती असं म्हणतात किंवा तेजी असं म्हणतात. तर या मुद्रास्फीतीची काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल. ती वैशिष्ट्य या चार अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या व्याख्येवरून आपल्याला प्राप्त होतात. एक आहे जेव्हा मुद्रेचा पुरवठा वाढतो. मुद्रेचा पुरवठा जेव्हा वाढतो तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर किंमतीमध्ये जेव्हा सतत वाढ होते तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनामध्ये वाढ होते आणि उत्पादनात वाढ झाल्यामुळे रोजगारीच्या पातळीमध्ये जेव्हा वाढ होते त्या स्थितीला स्फीती असं म्हणतात. लोकांच्या उत्पन्नामध्ये जेव्हा वाढ होते त्या स्थितीला स्फीती असं म्हणतात. त्यानंतर मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा जेव्हा कमी पडतो त्या स्थितीला स्फीती असं म्हणतात. म्हणजे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जेव्हा कमी पडतो, लोकांची मागणी का वाढते तर लोकांचं उत्पन्न तेजीच्या काळामध्ये वाढल्यामुळे ते वस्तूची मागणी वाढवितात आणि त्याच्या तुलनेमध्ये वस्तूचा पुरवठा जेव्हा बाजारामध्ये कमी होतो तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारे आपल्याला मुद्रास्फीतीची काही वैशिष्ट्य लक्षात येतात. आता अनेक अर्थशास्त्रज्ञांनी स्फीतीचे जे प्रकार आहेत ते प्रकार स्पष्ट केलेले आहे. तर स्फीतीचे प्रकार रोजगारीच्या संदर्भामध्ये आपण सर्वप्रथम बघू. आता एखाद्या देशामध्ये असणारे जे उत्पादनाचे घटक आहे त्या उत्पादनाच्या सगळ्याच घटकांना जेव्हा रोजगार प्राप्त होतो तर ती जी अवस्था असते त्या अवस्थेला पूर्ण रोजगारीची अवस्था असं म्हणतात. आणि अपूर्ण रोजगारीची अवस्था म्हणजे काय तर जेव्हा देशामध्ये असणाऱ्या सगळ्याच उत्पादनाच्या घटकांपैकी काही घटकांना बेकार राहावं लागते आणि काही घटकांनाच रोजगार प्राप्त होतो, ती जी अवस्था असते त्या अवस्थेला अपूर्ण रोजगारीची अवस्था असं म्हणतात. आणि मग या
रोजगारीच्या आधारावर अर्थशास्त्रज्ञांनी मुद्रास्फीतीचे प्रकार केलेले आपल्याला दिसून येतात. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण रोजगारीच्या पूर्वीची अवस्था. आता पूर्ण रोजगाराच्या पूर्वीची अवस्था जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते, तर ती पूर्ण रोजगारीच्या पूर्वीची जी अवस्था आहे ती कोणती? तर काही घटकांना रोजगार प्राप्त झालेला असतो आणि काही घटक हे बेकार अवस्थेमध्ये जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये असतात त्या अवस्थेला पूर्ण रोजगारीच्या पूर्वीची अवस्था असं म्हणतात. आणि त्या अवस्थेमध्ये जेव्हा मुद्रेचा पुरवठा वाढतो, त्या मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये होणाऱ्या वाढीचा वस्तू आणि सेवांच्या किंमतीवर होणारा जो परिणाम आहे, हा परिणाम जेव्हा कमी होतो तेव्हा त्या स्थितीला पूर्ण रोजगारीच्या पूर्वीची अवस्था असं म्हणतात. म्हणजे मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये ज्या प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणात वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत नाही. त्या स्थितीला पूर्ण रोजगारीच्या पूर्वीची अवस्था असं म्हणतात. त्यानंतर स्फीतीचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण रोजगारीची अवस्था. देशामध्ये असणाऱ्या सगळ्याच उत्पादनाच्या घटकांना जेव्हा रोजगार प्राप्त होतो त्या अवस्थेला पूर्ण रोजगारीची अवस्था असं म्हणतात. आणि मग या पूर्ण रोजगारीच्या अवस्थेमध्ये जेव्हा मुद्रेचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये वाढतो त्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांच्या किंमतीवर त्याचा परिणाम होतो आणि वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये वाढ व्हायला लागते आणि अर्थव्यवस्थेमध्ये जी स्थिती असते त्या स्थितीला पूर्ण रोजगारीच्या अवस्थेची स्थिती असं म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे पूर्ण रोजगारीच्या नंतरची अवस्था. आता पूर्ण रोजगारीच्या नंतरची अवस्था म्हणजे देशामध्ये असणाऱ्या सगळ्याच उत्पादनाच्या घटकांना जेव्हा रोजगार प्राप्त होतो, म्हणजे एकही उत्पादनाचा घटक जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये बेकार अवस्थेत राहत नाही त्या अवस्थेला पूर्ण रोजगारी नंतरची अवस्था असं म्हणतात. आणि मग या अवस्थेमध्ये देशात जेव्हा मुद्रेचा पुरवठा वाढतो त्याचा परिणाम वस्तूच्या आणि सेवांच्या किंमत पातळीवर जो होतो तो अधिक जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. ज्या प्रमाणात मुद्रेचा पुरवठा वाढतो त्याच्या जास्त प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. आणि ती जी स्थिती असते त्या स्थितीला पूर्ण रोजगारीच्या नंतरची पूर्ण रोजगारी नंतरच्या अवस्थेतील स्थिती असं म्हणतात. त्यानंतर काही अर्थशास्त्रज्ञांनी मुद्रास्फीतीचे जे प्रकार आहे ते प्रकार त्या वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये जी काही वार्षिक दरवाढ म्हणजे वार्षिक जी वाढ होते त्या वाढीच्या आधारावर मुद्रास्फीतीचे प्रकार केलेले आपल्याला दिसून येतात. पहिला जो प्रकार आहे तो आहे रांगणारी स्फीती, त्याच्यानंतर चालणारी स्फीती, धावणारी स्फीती, उड्या मारणारी स्फीती. म्हणजे गतीशी संबंधित असणारी हे स्फीतीचे प्रकार अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आपल्याला दिसून येतात. रांगणारी स्फीती म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या देशामध्ये वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये होणारी जी वाढ आहे ती वार्षिक 3% असते त्या स्फीतीला रांगणारी स्फीती असं म्हणतात. म्हणजे एखाद्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये होणारी जी वाढ आहे ती वाढ 3% पर्यंत जेव्हा असते तर त्या स्फीतीला रांगणारी स्फीती असं म्हणतात. चालणारी जी स्फीती आहे ही या स्फीतीमध्ये वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये वार्षिक जी वाढ आहे ती वाढ 3% ते 10% दरम्यान जेव्हा होताना आपल्याला दिसते त्या स्फीतीला चालणारी स्फीती असं म्हणतात. त्यानंतर धावणारी धावणाऱ्या स्फीतीचा जो वेग आहे हा वेग चालणाऱ्या स्फीतीपेक्षा जास्त असतो. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये होणारी जी वाढ आहे या वाढीचा जो दर आहे हा जेव्हा जास्त असतो म्हणजे एका वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये होणारी जी वाढ आहे ती 10% ते 20% दरम्यान जेव्हा असते तेव्हा त्या स्फीतीला धावणारी स्फीती असं म्हणतात. आणि
चौथा जो प्रकार आहे उड्या मारणारी स्फीती. जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा वाढ होते, म्हणजे 20% एखाद्या वर्षामध्ये 20% जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला जेव्हा दिसते, तेव्हा त्या स्फीतीला उड्या मारणारी स्फीती असं म्हणतात. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किंमतीत होणाऱ्या वाढीच्या गतीच्या आधारावर स्फीतीचे प्रकार केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर ही जी मुद्रास्फीती आहे, ही मुद्रास्फीती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होण्याची जी काही भिन्न भिन्न कारणं आहे, या भिन्न भिन्न कारणांचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर स्फीती निर्माण होण्याची जी कारणे आहे, ही कारणे आपण दोन दृष्टिकोनातून लक्षात घेऊ. एक आहे मुद्रेच्या पुरवठ्यात होणाऱ्या वाढीमुळे स्फीती निर्माण होते, आणि दुसरं कारण आहे उत्पादनाचे जे प्रमाण आहे, त्या प्रमाणामध्ये घट झाल्यामुळे किंवा उत्पादनाचं प्रमाण कमी झाल्यामुळे सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये स्फीती निर्माण होते. तर मुद्रेच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे कशा प्रकारे स्फीती निर्माण होते, तर त्याचं आपल्याला काही मुद्द्याच्या माध्यमातून ते लक्षात घ्यावं लागेल. तर सरकारी पहिलं जे आहे ते सरकारी धोरण. आता कोणत्याही देशामध्ये आर्थिक धोरण हे सरकारच्या माध्यमातून राबविलं जाते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सरकारच्या माध्यमातूनही आर्थिक धोरण राबविले जातात, आणि केंद्रीय अधिकोषाच्या माध्यमातूनही आर्थिक धोरण राबविले जातात. मग या आर्थिक धोरणांमध्ये कोणते धोरण असतात, तर राजकोषीय धोरण असते, मौद्रिक धोरण असते आणि प्रत्यय धोरण असते. राजकोषीय धोरण केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविले जातात, आणि मौद्रिक धोरण आणि प्रत्यय धोरण हे त्या देशामध्ये असणाऱ्या केंद्रीय अधिकोषाच्या माध्यमातून राबविले जातात. आता सरकारचं जे धोरण आहे, त्या धोरणाचा तेजीवर होणारा जो परिणाम आहे, हा परिणाम आपल्याला विचारात घ्यावा लागेल. जर देशातील केंद्रीय अधिकोषाच्या माध्यमातून जर मोठ्या प्रमाणात मुद्रेचा पुरवठा जर अर्थव्यवस्थेमध्ये होत असेल, तर त्याचा परिणाम स्फीतीवर होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे मुद्रेचा प्रसार जर अर्थव्यवस्थेमध्ये वाढला, तर लोकांचं उत्पन्न वाढते, लोकांजवळ पैसा वाढतो, पैसा वाढला तर मागणी वाढते, मागणी वाढल्या तर किंमतीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते, आणि तेजीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे सरकारचं जे धोरण आहे, त्या सरकारच्या धोरणांवर ही जी स्फीती आहे, ही स्फीती अवलंबून आहे. त्यानंतर तुटीचं अंदाजपत्रक. प्रत्येक देशाचं जे सरकार असते, त्या सरकारचा जो कारभार आहे, हा कारभार देशाशी निगडीत असतो. आणि मग देशाचा राज्यकारभार चालवत असताना सरकारला काही उत्पन्नाची साधने सरकारला सुद्धा उत्पन्नाच्या साधनांच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते, आणि प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे ते समाजावर, प्रशासनावर सरकारला खर्च करावा लागतो. तर या संदर्भामध्ये सरकार अंदाजपत्रक मांडत असते. हे जे अंदाजपत्रक आहे, या अंदाजपत्रकामध्ये दोन बाजू असतात. म्हणजे येणारा पैसा आणि जाणारा पैसा. म्हणजे कराच्या माध्यमातून, दंडाच्या माध्यमातून, शुल्काच्या माध्यमातून, सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या लाभांशाच्या माध्यमातून सरकारला उत्पन्न प्राप्त होते, आणि देशाचं संरक्षण आहे, देशाचा राज्यकारभार करण्याकरिता देण्यात येणारे जे पगार आहे, भत्ते आहे, त्याच्यानंतर प्रशासनावर होणारा इतर खर्च आहे, त्याच्यानंतर ज्या काही कल्याणकारी योजना आहे, त्या कल्याणकारी योजनांवर सरकारला खर्च करावा लागतो, पायाभूत सोयी आणि सुविधांवर सरकारला खर्च करावा लागतो. म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च या दोनही बाबी अंदाजपत्रकामध्ये मांडल्या जातात. आता मग हे जे अंदाजपत्रक आहे, हे अंदाजपत्रक तीन प्रकारचं असते. एक शिल्लकीचं अंदाजपत्रक, एक संतुलित अंदाजपत्रक, आणि तिसरं आहे तुटीचं अंदाजपत्रक. आता शिल्लकीचं जे अंदाजपत्रक असते, त्याच्यामध्ये उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च हा कमी असतो. म्हणजे सरकारचं उत्पन्न 100 कोटी रुपये आहे, आणि सरकारचा खर्च जर
80 कोटी रुपये जर होत असेल तर 20 कोटी रुपये शिलकीचं अंदाजपत्रक सरकारने मांडलं असं आपण म्हणतो. त्या अंदाजपत्रकाला शिलकीचं अंदाजपत्रक असं म्हणतात. दुसरं जे अंदाजपत्रक आहे ते म्हणजे संतुलित अंदाजपत्रक. सरकारचा खर्च आणि सरकारचं उत्पन्न जेव्हा सारखं असते तेव्हा त्या अंदाजपत्रकाला संतुलित अंदाजपत्रक असं म्हणतात. आणि तिसरं जे अंदाजपत्रक आहे ते आहे तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे डेफिसिट बजेट. जेव्हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जेव्हा जास्त असतो, म्हणजे सरकारचं उत्पन्न 100 कोटी रुपये आणि सरकारचा खर्च जर 120 कोटी रुपयाचा जर होत असेल तर त्या अंदाजपत्रकाला तुटीचं अंदाजपत्रक असं म्हणतात. आणि मग अंदाजपत्रकामध्ये आलेली ही जी तूट आहे ही तूट सरकार कशी भरून काढते तर नवीन नोटा छापून ती तूट भरून काढल्या जाते. म्हणजे नवीन 20 कोटी रुपयाच्या नोटा छापून त्या चलनामध्ये आणल्या जातात. म्हणजे मुद्रेचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये वाढतो, लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली तर लोक वस्तूच्या मागणीमध्ये वाढ करतात आणि मागणीत वाढ झाली तर वस्तू आणि सेवांच्या किंमत पातळीमध्ये वाढ होऊन अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे तेजी निर्माण होण्याकरिता किंवा स्फीती निर्माण होण्याकरिता तुटीचं अंदाजपत्रक हे काय आहे, कारणीभूत आहे. तिसरं आहे व्यापारी अधिकोषाची प्रत्यय निर्मिती. आपल्या देशामध्ये जे व्यापारी अधिकोष आहे त्याला कमर्शियल बँक म्हणतात. हे जे व्यापारी अधिकोष व्यापारी तत्वावर स्थापन झालेले असतात. म्हणजे लोकांकडून ठेवी गोळा करणे आणि गरजूंना कर्जाचा पुरवठा करणे हे कार्य प्रत्येक व्यापारी अधिकोष करताना आपल्याला दिसून येते. मग हे व्यापारी अधिकोष प्रतिनिर्मिती करतात. म्हणजे ठेवीदारांकडून ठेवी प्राप्त करतात आणि त्या ठेवीचं रूपांतर कर्जामध्ये करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिर्मिती करतात. आता या प्रतिनिर्मितीमुळे काय होते तर मोठ्या प्रमाणात मुद्रेचा पुरवठा अर्थव्यवस्थेमध्ये कर्जाच्या माध्यमातून केला जातो आणि मग कर्ज प्राप्त होणारे जे कर्जदार आहे ते कर्जदार त्या कर्जाची रक्कम अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवितात. नवीन उद्योग स्थापन होतो आणि म्हणजे मुद्रेचा प्रसार वाढतो आणि मुद्रेचा प्रसार वाढला तर लोकांचं उत्पन्न वाढते. उत्पन्न वाढलं तर लोकांची मागणी वाढते. मागणी वाढली तर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होऊन स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे व्यापारी अधिकोषाची जी प्रतिनिर्मिती आहे त्यामुळे स्फीती निर्माण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे प्रशासकीय खर्चामध्ये वाढ. सरकारचा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये जर वाढ झाली तर त्यामुळे काय होते की लोकांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते, उद्योजकांना उत्पन्न प्राप्त होते, कंपन्यांना उत्पन्न प्राप्त होते. म्हणजे उत्पन्नात वाढ झाली तर मग मागणीमध्ये वाढ होते. मागणीत वाढ झाली तर मग वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये वाढ होऊन स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे सरकारच्या प्रशासकीय खर्चात वाढ झाल्यामुळे सुद्धा स्फीतीची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर स्फीती निर्माण होण्याचं दुसरं जे कारण आहे ते म्हणजे उत्पादनाचं प्रमाण कमी झाल्यामुळे सुद्धा स्फीतीची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते. एखाद्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही वस्तू आणि सेवा आहे त्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये जर घट झाली तर वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये वाढ होऊन स्फीतीची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला दिसून येते. पहिलं जे आहे सरकारची कर नीती. आता सरकार आपलं उत्पन्न वाढविण्याकरिता कर नीती जी आहे त्या कर नीतीमध्ये वारंवार बदल करताना आपल्याला दिसून येते. आता कर नीतीमध्ये कशा प्रकारे बदल करते तर कराच्या दरामध्ये जर सरकारने बदल केला म्हणजे कराच्या दरामध्ये जर वाढ केली तर काय होईल, लोकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला कराच्या माध्यमातून द्यावं लागेल. त्याच प्रकारे जी उत्पादन संस्था आहे त्या उत्पादन ज्या संस्था आहे त्या उत्पादन संस्थावर सुद्धा त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे कराच्या दरामध्ये जर वाढ झाली तर वस्तूच्या किंमतीमध्ये वाढ होते आणि वस्तूच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. सरकारची जी कर नीती आहे ही कर नीती जर कराच्या दरामध्ये वाढ करणारी जर असेल तर त्या कर वाढीचा परिणाम वस्तूच्या किंमतीवर होतो आणि किंमती वाढल्या तर मग अर्थव्यवस्थेमध्ये तेजीची परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर आरासी उत्पत्तीचा नियम. उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये
वर्धी उत्पत्ती नियम, स्थिर उत्पत्ती नियम आणि आरासी उत्पत्ती नियम हे लागू पडतात. तर वर्धी उत्पत्ती सुरुवातीला एखाद्या उद्योगामध्ये वर्धी उत्पत्ती नियम अंमलात येतो आणि त्यानंतर मग स्थिर उत्पत्ती नियम अंमलात येतो आणि मग शेवटी आरासी उत्पत्ती नियम अंमलात येतो. म्हणजे आरासी उत्पत्ती नियमामध्ये वस्तू आणि सेवांची जी निर्मिती आहे त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होताना आपल्याला दिसून येते. आता उत्पादनाचं जर प्रमाण कमी झालं तर वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये कमी होईल आणि मागणीच्या तुलनेमध्ये जर पुरवठा बाजारात कमी झाला तर वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होऊन स्फीतीची परिस्थिती निर्माण होईल. त्यानंतर व्यापारी धोरण. आता सरकारचं जे व्यापारी धोरण आहे हे व्यापारी धोरण आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडित आहे, म्हणजे आयाती आणि निर्यातीशी संबंधित आहे. आता एखाद्या देशातील सरकारने निर्यातीला मोठ्या प्रमाणात जर प्रोत्साहन दिलं तर देशामध्ये वस्तूचा तुटवडा निर्माण होईल आणि वस्तूचा तुटवडा जर निर्माण झाला तर वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये कमी प्रमाणामध्ये होईल आणि मागणीच्या तुलनेमध्ये वस्तूचा पुरवठा जर कमी झाला तर वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होऊन तेजीची परिस्थिती निर्माण होईल. चौथं आहे नैसर्गिक कारणं. देशामध्ये भिन्न भिन्न प्रकारचे नैसर्गिक कारणांमुळे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये घट होताना आपल्याला दिसून येते. महापूर आहे, रोगराई आहे, दुष्काळ आहे, यामुळे प्रामुख्याने शेती क्षेत्र हे प्रभावित होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये जर घट झाली तर अन्नधान्याचा पुरवठा बाजारामध्ये कमी होतो आणि मागणीच्या तुलनेमध्ये जर पुरवठा कमी झाला तर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते आणि त्याचा परिणाम स्फीतीवर होतो. त्यानंतर औद्योगिक अशांतता. एखाद्या देशामध्ये जर औद्योगिक अशांतता जर असेल म्हणजे कामगार आणि मालक यामध्ये असणारा जो संबंध आहे हा जर चांगला नसेल, कामगार कर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये संप, ताळेबंदी, मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्याचा परिणाम उद्योगावर होतो. अनेक दिवस उद्योग बंद राहतात आणि उद्योग जर बंद राहिले तर वस्तूच्या निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो, वस्तूचे उत्पादन कमी होते. वस्तूचं उत्पादन कमी झालं तर वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये कमी होतो. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी झाल्यामुळे वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होऊन स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर लोकसंख्येमध्ये वाढ. भारतासारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर लोकसंख्येमध्ये जर वाढ झाली तर मागणीमध्ये वाढ होते आणि त्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे त्या मागणीला जर पूर्ण करण्या इतपत जर वस्तूची निर्मिती जर झाली नाही आणि वस्तूचा पुरवठा जर बाजारामध्ये झाला नाही तर त्याचा परिणाम वस्तूच्या किंमत पातळीवर होऊन स्फीतीची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे लोकसंख्या वाढीचा जो परिणाम आहे तो किंमत पातळीवर होताना आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे मुद्रास्फीतीची ही जी दोन कारणे आहे त्या दोन कारणांमध्ये जे काही भिन्न भिन्न आपण घटकांचा जो विचार केला यावरून ही जी मुद्रास्फीती आहे ही मुद्रास्फीती उद्भवताना आपल्याला दिसून येते. आता आजच्या पिरियडमध्ये आपण मुद्रास्फीतीचा अर्थ, त्याच्या भिन्न भिन्न अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या, स्फीतीचे दोन दृष्टिकोनाच्या आधारावर झालेले प्रकार आणि मुद्रास्फीतीची काय कारणे आहे हे आज आपण या ठिकाणी बघितली. नंतरच्या पिरियडमध्ये आपण मुद्रास्फीतीचे जे परिणाम आहे म्हणजे ही जी मुद्रास्फीती आहे, ही जी तेजी आहे, या तेजीचे जे भिन्न भिन्न परिणाम आहे ते भिन्न भिन्न परिणाम कोणते तर ते आपण नंतरच्या पिरियडमध्ये बघणार आहोत.